यांच्यासाठी म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासाठी जसं उभाठा आणि मशाल हे चिन्ह देण्यात आलेलं होतं विधान परिषद निवडणुकांसाठी, त्याच प्रकारे राज्यसभा निवडणुकांसाठी आता शरद पवार गटाला देखील एक वेगळं चिन्ह आणि नाव द्यावं लागणार आहे। राष्ट्रवादी आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांकडे गेलेलं आहे। अजित पवारांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा यावर निवडणूक आयोगानं शिक्कामोर्तब केलेला आहे। तर राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेलेले आहेत। सुनील तटकरे जी, स्वागत तुमचं TV9 मध्ये आणि अभिनंदन, कारण पक्ष आणि चिन्ह अखेर तुम्हाला मिळालं। मी केवळ खासदार नाही आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेशचा अध्यक्ष आहे। नम्रपणे मी आपल्या अभिनंदनाचा स्वीकार या ठिकाणी करतो आणि भारतीय निवडणूक आयोगाने संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेली आहे, त्या लोकशाही प्रणालीवरती शिक्कामोर्तब केलंय, याचं अतिशय मनापासून मी त्या ठिकाणी स्वागत करतो। आणि मला विश्वास आहे की अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी मिळून नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एनडीए मध्ये सहभागी होण्याचा जो निर्णय घेतला, महाराष्ट्राच्या युतीच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा जो निर्णय घेतला, लोकशाहीच्या माध्यमातून निर्णय घेत असतानाच महाराष्ट्रातल्या जनतेचं उत्स्फूर्त समर्थन मिळत आहे, पण आज कायदेशीर त्याची वैधता आम्हाला मिळाली, याचं खूप आम्हाला सर्वांना समाधान त्या ठिकाणी आहे। तटकरेची, सुरुवातीपासूनच तुम्ही अजित पवार यांना अध्यक्ष असं म्हणत होतात, तसंच राष्ट्रवादीत कोणतीही फूट नाही, आम्हीच राष्ट्रवादी असंही तुम्ही म्हटलेलं होतं। बहुमताचा मुद्दा महत्त्वाचा ठरला यामध्ये? निश्चितच निवडणूक आयोगाचा पूर्णपणाचा निकाल मी काय वाचू शकलो नाही, परंतु त्याच्यामधलं जे शिस्त आहे त्याच्यामध्ये बहुमताचा हा निकाल हा त्यांनी त्या ठिकाणी मान्य केलेला आहे। आजवरती भारतीय निवडणूक आयोगाने याच पद्धतीने वेगवेगळ्या पक्षाच्या वतीमध्ये निर्णय त्या ठिकाणी दिलेले आहेत। तटकरेजी, याआधी सगळ्या सुनावणीसाठी स्वतः शरद पवार तिथे हजर होते। जे मुद्दे त्यांच्याकडनं मांडण्यात आलेले होते त्यामध्ये त्यांनी स्वतः देखील आपणच अध्यक्ष असल्याचं वारंवार म्हटलेलं होतं। मग कोणता मुद्दा असा होता की अजित पवार अध्यक्ष म्हणून या ठिकाणी पुढे आला? मी त्या बाबतीमध्ये काही बोलू इच्छित नाही, परंतु एक बाब निर्वादपणाने सत्य आहे की निवडणूक आयोगाच्या समोर आम्ही जे काही मुद्दे मांडलेले होते, कायदेशीर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घटना, याच्यावरती निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केलंय, हे आमच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं त्या ठिकाणी आहे। जी सर, थोडंसं थांबाल तटकरेजी, आपल्यासोबत जितेंद्र आव्हाड देखील जोडले गेले। जितेंद्र आव्हाड, खूप मोठा धक्का आहे। मी आपल्याजवळ बोललेलो आहे, त्याच्यामुळे त्यांना स्वतंत्र बोलू द्या, मी आपले आभार मानतो। जी, धन्यवाद तटकरे।